बरोबर काय आहे ह्याने सन्मान ह्याने सन्मान आणि हे काय आहे चल आहे बरं आता याच्यावरून आपल्याला एक लक्षात येते की आज आपण काय शिकणार आहोत तर दोन चलातील रेषीय समीकरणे आपण शिकणार आहोत आता तुम्हाला चल माहिती झाले किंवा संख्या पण माहिती झाली आता आपण पहिल्यांदा नाव घेऊ काय शिकणार आहोत आपण दोन चलातील रेषीय समीकरणे शिकणार आहोत जे संख्येमध्ये नसतात जे एक्स वाय एम सी ह्या रूपात असतात पी क्यू आर एम एन ह्या रूपात असतात आता दोन म्हणजे काय तर दोन चल असतात त्याच्यामध्ये म्हणजे एक्स पण वाय पण म्हणून ए पण पी पण असं चल असतं आता समीकरण म्हणजे काय कोणतेही समीकरण आपण असं लिहिलं समजा मी असं लिहिलं जिथे बरोबरचं चिन्ह येतं बरोबरचं चिन्ह जिथे येतं त्याला आपण समीकरण असं आता रेषीय काय तुम्हाला चल समजले समीकरण समजलं आता रेषीयमध्ये काय असतं कोणी सांगू शकेल का रेषीय तर रेषीय म्हणजे असं की आता जे मी समीकरण लिहिलं होतं x अधिक y इज इक्वल्स टू 0 तर त्याच्या डोक्यावर म्हणजे त्याचा घातांक काय होणार 1 होणार म्हणून ते काय झालं रेषीय समीकरण झालं जर त्याचा घातांक 2 वगैरे असतात किंवा 3 असतात तर ते रेषीय समीकरण नाही तर आता आपण रेषीय समीकरणाची व्याख्या लिहून बघूया मी दिले सगळ्यांनी पुसून व्याख्या लिहा सगळ्यांनी ज्या समीकरणामध्ये दोन चल वापरली जातात आणि प्रत्येक
विचार करा. 9. 4x म्हणजे काय आलं? 1/x त्याचं चलाचं हे काय असणार आहे? 1/x. तर आपल्याला काय पाहिजे? रेषीय पाहिजे. त्याच्यामुळे हे असणार आहे. तुम्हाला कळलं आता? दोन चलांची रेषीय समीकरण असतात. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला ना उदाहरणाद्वारे समजावून सांगते. एक उदाहरण घेऊया आपण. बरं, आता ही रेषीय समीकरणे आपण का शिकतोय रे? तर समजा आपण एखाद्या दुकानात गेलो, मला 5 शर्ट घ्यायचे, 3 पॅन्ट्स घ्यायचे आणि शर्टची किंमत आहे समजा 200 रुपये आणि पॅन्टची किंमत आहे समजा 500 रुपये घेऊन चला. पॅन्ट 500 रुपयाला 3 पॅन्ट घ्यायचे मला आणि 200 रुपयाचे 5 शर्ट घ्यायचे. तर आता तुम्हाला हे तर हे तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. म्हणजे एका व्यक्तीला पॅन्ट पण घ्यायची, शर्ट पण घ्यायचं. तुम्हाला किंमत काढायची तर तुम्ही काय करणार? म्हणजे हे आपल्याला एक व्यवहार करताना कसं करूया? समजा मला 5 शर्ट घ्यायचे आणि 2 पॅन्ट घ्यायचे. त्याची किंमत किती? तर शर्टची किंमत माहिती आपल्याला किती? 500 किती? 200 रुपयाला. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आणि पॅन्ट कितीला आहे? समजा 500 रुपयाला. तर आपल्याला याची किंमत काढायची. हे किती होईल? 1000. हे किती होतील? हे पण 1000 होईल. म्हणजे किती आले? 2000. म्हणजे किती झालं आपल्याला हे? 2000ला पडतं हे सगळ्यांची किंमत. आपण दैनंदिन व्यवहारात या समीकरणाचा असा वापर करू शकतो. समजा 5 शर्ट घ्यायचे आपल्याला आणि पॅन्ट 2 पॅन्ट एक रुपयाला. तर आपल्याला एकूण किंमत किती होईल? बरं, आता हे दैनंदिन जीवनात येते. पण आपल्या परीक्षेला अशा उदाहरण येतात की आपल्याला त्यांच्यामधून चलांची किंमत काढायची असेल. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही हे उदाहरण घ्या. आणि 3x plus y बरोबर 2. 3x plus y बरोबर 2. बरोबर की नाही? आता हे एक उदाहरण आहे. आता हे आपण सोडवणार कसं सोडवणार आपण हे? याच्यामध्ये आपल्याला काय समान दिसलं किंवा काय? हे पहिलं मला एक सांगा, हे 2 चलांचे रेषीय समीकरण आहे की नाही? हो. आहे की नाही? बरोबर आहे. तर आता यामध्ये पहिलं आपण जे पहिलं आपल्याला समीकरण दिलेले म्हणजे इक्वेशन दिलेले ते आपण लिहूया. त्याला नंबर देणार 1. दुसरं काय सांगितले? हे आपलं समीकरण हे त्याला आपण नंबर काय देणार? 2 नंबर. बरं, आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येते? हे समान करण्यासाठी काय करता येते? आपण काय सारख्या बाजू एक साईडला लिहितो. म्हणजे आपण आता दुसऱ्याच्या जे समीकरण आहे त्याला आपण प्रतिनिधी निवडायचं. तर आपल्याला हे समान समीकरण करायचं. आपल्याला हे समान समीकरण करायचं असल्यामुळे आपण दुसऱ्या समीकरणाला 3 निवडूया. त्याच्यासाठी समजा मी ह्याला 3 निवडूया. किती आलं? मी तुम्हाला अजून इंग्लिश फॉर्ममध्ये सांगते, तुमच्या लक्षात ठेवा. तुम्हाला
14. 14 बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याला 1. 1 आली एक्सची व्हॅल्यू. बरं 1 आली आता एक्सची व्हॅल्यू. एका चलाची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली, किंमत मिळाली. दुसऱ्या चलाची किंमत कशी झाली? एक्सच्या जागी ती व्हॅल्यू X टाक. कशामध्ये टाकेल? पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही म्हणजे आवडेल त्या समीकरणात आपण x ची किंमत टाकू शकतो. मी समजा दुसऱ्या समीकरणात टाकते x ची किंमत. हे झालं सगळ्यांचं. मी आता इथे x बरोबर 1 ची किंमत मी समीकरण दुसऱ्यामध्ये टाकते. काय दुसऱ्या नंबरचं समीकरण आपलं 3x + y. y बरोबर 2. तर x ची किंमत किती आपली 1. 1 अधिक y 1. आता y ची किंमत काढायची 2. आता हा 3 प्लस इकडे जाऊन काय होईल? मायनस. मायनस होणार बरोबर. तर y ची किंमत काय येणार आपल्या इथे? -1. छोट्या संख्येतून मोठी संख्या गेली मग त्याला काय होईल? मायनसचं चिन्ह लागेल आणि 2 मायनस 3 -1. मग इथे आपल्याला काय मिळाले आता? y ची किंमत मिळाली. इथे x ची किंमत मिळाली आणि इथे y ची किंमत मिळाली. तर आपण काय म्हणू शकतो याच्यावरून की x y किती आहे? काय किंमत काय? 1 आणि -1. काय आहे? 1 आणि -1. तुम्हाला जर कळालं कसं सोडवलं ते सगळ्यांना समजले. आता मी एक एक्झाम्पल घेते त्याद्वारे तुम्हाला सोडून दाखवा. ठीक आहे? हे झाले सगळ्यांचं इथे पुसते मी. क्वेश्चन वापर. समजा मी उदाहरण घेतलं PA. आता मगाशी x होते, आता आपण दुसरं चल घेऊ. x काय झालं ना, आता आपण AB घेऊ. 5B = 26 घेऊ आणि सगळ्यांनी वरील लिहून घ्यायचं. परीक्षेच्या दृष्टीने हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये छोटे छोटे सिलिस्टिक्स वरून मार्क जातात. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हे तुम्हाला मी सोडवायला लागणार आहे. आता इथे काय सर्वात पहिल्यांदा कोण सोडवते इकडे? मी इथे व्हिडिओमध्ये हे कोणतं आहे? पहिलं समीकरण. दुसरं समीकरण काय येईल? काय येईल दुसरं? a + 5b. ब्रॅकेट तुम्हाला समान काय दिसतंय? 5 समान दिसतंय. काही याच्यामध्ये आपल्याला याच्यासाठी करायची गरज आहे का? इथे आपण 3 जे गुणलं होतं गरज आहे का आपल्याला? इथे डायरेक्ट आपण बेरीज करू शकतो दोन्ही समीकरणांची. तर मग इथे काय येणार? इथे काय येणार? इथे चिन्ह बदलतात म्हणून काय होणार? हे कट होऊन जाणार. कॉमन असलं की इथे कट कट होतं. होणार मायनस होणार ते सांगा. प्लस प्लस होणार म्हणजे काय होईल? कट ॲडिशन प्लस प्लस राहणार आहे. पण आता इथे आपल्याला कॉमन घेणार. सारखं करून घ्यायचं. म्हटलं काय आहे? कॉमन घ्यायचा. कॉमन घ्यायचं. म्हणजे इकडे बघा, इकडे आपण इक्वेशन दिले 5b = 26 आणि दुसरं काय आहे? a + 5b = 20. आपण हे 5 आहे तसंच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये इथे ॲडिशन होईल. पण आपल्याला चलांची व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. मग ते कसं करता येईल आपल्याला? त्याच्यात कसं लिहिता येईल? सांगा. आपण हे जसं सोडवलंय तसं सोडवायचं. आपण मायनस मायनस करू शकतो. मायनस करू शकतो. म्हणजे काय होईल? यांची सगळ्यांची मायनस -a - 5b = 20. प्लस काय होणार?
मायनस म्हणजे 5b कॅन्सल होणार. आपण इथे प्लसचं साईन झालं, मायनस झालं, प्लस झालं, मायनस, म्हणून हे दोन्ही कॅन्सल झालं. आता काय येणार इथे 3a मायनस 2a, बरोबर. छान. आणि हे 4 बरोबर. तर मग याची किती किंमत आली? 2 किती आली? 2 छान. आता याची किंमत आपल्याला 2 मिळाली. तर आता बीची कशी काढणार? आता तुम्ही कोणतंही ते कसं पण मी सोडून दाखवले तुम्हाला. तुम्ही आता बीची काढा. आता ही एची किंमत आपण कोणत्या समीकरणात घेऊ शकतो? दुसरं 1 मध्ये टाकू. a बरोबर 2 समीकरण 1 मध्ये आपण टाकले. किती? 3a प्लस 5b 26. आता याची किंमत किती आहे? ये दोन्ही विसरू. 3 गुणिले 2 आणि 5b बरोबर 26. आता काय 3 गुणिले 2 किती? 6 5b ची 26. आता इकडे प्लस 6, इकडे गेल्यावर काय होणार? मायनस मायनस म्हणजे 26 मधून 6 गेले किती? 20. मग b ची किंमत किती आली? 20. छान. का बरं b ची किंमत 20 आली? 20 भागिले 5 म्हणजे किती? 5 चोक 20. काढून घेऊन पाठ पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. 5. b ची किंमत किती आली? 4. म्हणजे आपल्याला काय मिळाले? ab इक्वल्स टू 2 आणि 4 4. 2 आणि 4. कळलं तुम्हाला सगळ्यांना? तर आता मी तुम्हाला हे करते, तुम्हाला काही क्वेश्चन विचारते, मला उत्तर द्या. मी हे सगळं उचलून टाकते फळ्यावर. समजते सगळ्यांना? समजलं असेल तर अजून पण विचारा. प्रश्नांची उत्तर देता आले पाहिजे. समजलंय का? समजले का? बरं मला सांगा आता की चल असलेल्या प्रत्येक पदाचा घातांक किती असतो? 1 अगदी छान, 1 असतो. बरोबर आहे की? आणि त्यानंतर मी तुम्हाला काय आता हे दाखवते, प्रश्न दाखवते, मला उत्तर द्या त्याची. इकडे लक्ष द्यायचं. इथून दिसते सगळ्यांना? दिसते सगळ्यांना फळा? हो आता जे आपलं पहिले दिसते हे 2 चलाचे रेषीय समीकरण आहे का? नाही आहे का? का बरं नाही? घातांक 2 आणि त्याचा घातांक काय आहे? 2 2 आहे. बरं आता हे आहे का दुसरं? आहे? नाही आपण संख्या आणि काय घेतोय? चल चल घेतोय. मग म्हटलं काय असतं ते? हे अंडररूटमध्ये येते, स्क्वेअरमध्ये. आपण जर त्याची विभागणी केली तर ते काय येणार? हाफ निघणार. म्हणून मग हे असं समीकरण आपल्याला त्याची उलट हे करायचं आहे, त्याला फोडायचं आपल्याला त्या समीकरणाला. बरं आता हे तिसरं असेल का? 2 चल पण दिसतात, ते संख्या पण दिसतात, ते असेल तर तिसरं असणार. बरोबर. आता हे तुम्हाला मी हा स्वाध्याय दिलेला आहे. आपण इथे जे सोडवलं ना तसंच आपल्याला हे समीकरण सोडवायचे. क्वेश्चन घ्या. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. पहिले तुम्ही घ्या 3a + 5b = 26. 3a + 5b = 7.